म्हणजे मी स्वतः एकटी बुधवार पेठेत गेले पुण्यातल्या. सो मला कधीपासून रेड लाईट एरिया बघायचा होता आणि ते ॲब्सोल्युटली डेफिनेटली मी सेक्स वर्कर आहे का? मी आहे. प्राजक्ता, तू रान बाजार ॲक्च्युली तर मध्ये काम केलं आहे आणि तुने ट्रोल पण केला आहे लोकांना. काय म्हणशील जाईल? यु नो, टीजर बघून लोकांना असं वाटलेलं खूप इंटिमेट आणि खूप बोल्ड आणि खूप लेवल सोडून सीन्स असते. पण आता सिरीज आली तर हे छाती ठोकपणे मी बोलू शकते की कोणी मला असा पण स्पर्श नाही केलेला अख्ख्या सिरीजमध्ये. ॲब्सोल्युटली डेफिनेटली मी सेक्स वर्कर आहे का? मी आहे. त्याच्या अनुषंगाने काही बोल्ड वाक्य येत आहेत आणि मॅनरिझम्स येत आहेत तर येस येत आहेत, पण ती एक भूमिका आहे. पण आता ट्रोलरचं मत बदललेलं आहे आणि आता ते कौतुकात रूपांतरण त्याचं झालेलं आहे. याचा मला फार आनंद आहे. वा, काय ट्रोल कर समजा एखाद्यानं तुम्ही. ज्याने ट्रोल करायला केलं त्यानं तुम्हाला दोन ज्ञानाच्या गोष्टी सांगून तुम्हालाच उलट ट्रोल करून टाकलं, नाकारून दिला. बरं, हे सांग आता का तुले असा एखादा रोल करायचाच होता का आधी तू असा कधी विचार बी केला नव्हता का बा मला असा कधीतरी एखादा रोल प्रेक्षकाच्या समोर आणा लागन बा किंवा मांडा लागन? डेफिनेटली मांडायच्या आहेत. मी अल्टिमेटली एक ॲक्टर आहे आणि मी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणं अपेक्षितच आहे. मी स्क्रिप्ट वाचलेली, स्क्रिप्टमध्ये काहीच आक्षेपार्ह नव्हतं म्हणूनच मी स्क्रिप्टला हो म्हटलं. स्क्रिप्ट डेफिनेटली बोल्ड होतं जास्त. स्क्रिप्ट काय म्हणते, टीजर बोल्ड होता आणि स्क्रिप्टला होकार दिल्यामुळे मी तो केला, हे मी जाहीरपणे आता मी मान्य करते. बट स्क्रिप्टमध्ये काहीच खरंच आक्षेपार्ह नाही आहे. आणि आक्षेपार्ह ऑब्जेक्शन मला वाटतं पूर्ण स्क्रिप्टच आहे बाबा. स्क्रिप्टमध्ये काहीच खरंच आक्षेपार्ह नाही आहे. हां, पण तुला असं नाही वाटत? कमाल आहे. तर स्क्रिप्ट डेफिनेटली बोल्ड होतं जास्त. स्क्रिप्ट काय म्हणते, टीजर बोल्ड होता. हो, केलं असं नाही का? आता कसं आहे, एखाद्या मूवीमध्ये आपण बोल्ड सीन नाही करून राहिलो बा, तर याचा अर्थ असा नाही होत का तो पिक्चर चांगलाच आहे, तो समाजाला काहीतरी उच्च लेवलकडे नेत आहे. कसं आहे, जर तुम्ही रानबाजार, गंगूबाई, काठियावाड्यासारखे जर पिक्चर समाजाला दाखवत असाल तर याचा परिणाम काय होईल आजच्या यूथवर, हे पण तुम्ही आता कसं लक्षात घ्यायला पाहिजे. स्क्रिप्टला होकार दिल्यामुळे मी तो केला, हे मी जाहीरपणे आता मी मान्य करते. हो, फक्त एक काम नको करू का कधी असा सीन नको करू नोटिस आहे. ॲनिमलचा आहे, सांगायची गरज नाही म्हणा, आपण सारेच जण पाहून आलो आहे. मी नाही गेलो, इमानदारी सांगा, मी नाही गेलो पाहिले. असे बेकार पिक्चर मी कधी जीवनात नाही पाहिजे. मग त्यात कोणती हिरोईन कोण नाही असो, आय डोंट केअर. रश्मिका मंदाना, आय लाईक इट, आय लाईक हर. बट असे जर काम करत असाल तर मी कधीच पाहणार नाही. मरून नाही जेन नाही पाहिलं आता. हां, तिसरा प्रश्न म्हणजे तू या काय रानबाजार त्यात तू दारू घेऊन पिताना दिसली, ती म्हणजे सिगरेट घेऊन ओढताना, तर तू या गोष्टीला सहमती देतं का नाही देत? मी संपूर्ण विरोधात आहे. बॅन म्हणजे मी जर मुख्यमंत्री झाले उद्या तर मी सगळ्यात आधी अल्कोहोल बॅन करेन महाराष्ट्रात. इतकी मी विरोधक आहे, कट्टर. मंत्री घेऊन झाली बी ना तर मी लिहून देतो, पेन कुठं लिहून देतो का तू बंद नाही करू शकत. दारू घेऊन बंदच नाही होऊ शकत जोपर्यंत ह्या देशात टॅक्स सिस्टीम चालू आहे. केंद्र सरकार जेव्हा टॅक्स घेणं बंद करेन, सगळ्या गोष्टीवरचा टॅक्स काढून टाकत, त्या दिवशी मी मानतो का दारू, सिगरेट पिगरेट सगळ्या गोष्टी बंद होऊ शकतात. बरं, ह्या पिक्चर आता तुम्ही केलं तर आता कसं आहे, बुधवार पेठ लिंगून कधी गेली होती म्हणजे पाहिला आहे का ओरिजिनल कसं आहे तो बा, म्हणजे रेड लाईट एरिया जिला म्हणते? फारच वेगळं जग येते आपल्यापेक्षा, पण मला नेहमीच तो एरिया बघायचा होता. सो मला कधीपासून रेड लाईट एरिया बघायचा होता आणि त्या महिलांशी बोलायचं होतं, त्यांचं आयुष्य जवळूनही त्यांच्याशी. डेफिनेटली म्हणजे मी स्वतः एकटी बुधवार पेठेत गेले पुण्यातल्या आणि टीम सकट डिरेक्टर सरांबरोबर आम्ही कामाठीपुराला पण गेलो. सेक्स वर्कर्सना सुद्धा नवरे असतात आणि ते त्यांना अलाव करतात आणि कितीतरी अकलनीय मला त्या गोष्टी तेव्हा कळलं की हे किती अजब आहे. वा, हे बाय, नवरा जर परमिशन देत आहे तर मग त्याला काय म्हटलं जाते मित्रांनो, काय म्हटलं जाते त्याचे? भाड्या असं म्हटलं जाते, किंवा मग कसं आहे भाड खाऊ म्हटलं जाते, भाड खाणार. बरं, ते जाऊ दे. आता याच्यावर तर लॉ सुद्धा आला आहे का बा हे लिगल आहे, करू शकता. मला असं वाटतं कुठेतरी हे ओके, समाजाची जी गरज आहे काही प्रमाणात, हे खूप वादग्रस्त विधान आहे खरं तर, पण चांगला डिसिजन आहे असं मला वाटतं सरकारचा. चांगला डिसिजन? वादग्रस्त हा विषय मी तर असं म्हणेन का नेहमीच माझ्यासाठी वादग्रस्तच राहील.
आणि साऱ्यासाठी हा विषय वादग्रस्तच राहणार आहे. म्हणजे तू असं म्हणून माहिती आहे का, समाजात असणाऱ्या मुली जे आहे ते कधी जर असा विचार करत बी असन पण त्याला वाटत असेल का बा नाही हे तर गलत गोष्टी आहे बा, समाजाला कधी ॲक्सेप्ट नाही करत. पण आता ते असं म्हणल्यानं माहिती आहे का त्याच्या डोक्यात काय विचार जाते का नाही हे तर लिगल आहे, गव्हर्नमेंटनं अप्रुव्हल दिलं आहे, प्राजक्ता माळी अशी बोलली आहे किंवा अशी सेलिब्रिटी अशी बोलली आहे, ते चांगलं काम आहे, कमाल आहे. जाऊ दे माझ्या एकतरी भुकल्यानं काही नाही म्हणत. असं आहे गव्हर्नमेंट जरी अप्रुव्हल देत असेल तरी आपल्यासारख्या लोकांचा नेहमीच त्या गोष्टीला विरोधच असला पाहिजे. नाहीतर आपल्या घरचे सांगतो ना इमानदारीनं आपल्या घरचे लोक त्या कामात उतरासाठी बिलकुल टाईम घेणार नाही. किंवा समजा आपली पुढची पिढी समजा आपले लेकरं राहणार आपली पुढची पिढीचा विचार करा ना तुम्ही जर आज म्हणता हो 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 चांगला आहे चांगला आहे मग आपल्या घरच्याला ते वाईट गोष्टी वाटून का आपल्या पुढच्या पिढीच्या गोष्टी वाईट वाटणार का, तर ह्या गोष्टीला आपला नेहमीच विरोधच असला पाहिजे. तर ते समाजात एक न स्वीकारण्याजोगती गोष्ट आहे, हे आपल्या माइंडसेटमध्ये टाकून ठेवा. बरं मग कमेंट्स घेऊन ह्या मूवीवर तुले आलेल्या असं बहुतच खराब कमेंट्स किंवा गुड कमेंट्स. चांगल्या कमेंट्सवाले तर आहेच म्हणा, ते तर म्हणत असं वा काय ॲक्टिंग आहे, पण खराब कमेंट्सवाले बी असणच. फार निगेटिव्ह जे असतात ना की जे शिव्याच घालतात डायरेक्ट, ते मेंटली इल आहेत असं मी म्हणते. कारण त्यांना ते अभिनेता अभिनय वगैरे हे काय त्यांच्या उनके बस की बात ही नाही आहे. त्यामुळे त्या कमेंट्स मी पकडत नाही, कारण दे आर मेंटली इल. हे बाय इल आहे गिल आहे ते तर राहणारच आहे. मराठी मुलगी जेव्हा जेव्हा असं काहीतरी करताना दिसेल तेव्हा ते लोक असंच काहीतरी बोलणार.